माझं नाव दत्ता पांडुरंग तरे आहे. मी राहणार वडवली गाव इथे आहे. तर आमची तक्रार अशी आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील अप्रभाग क्षेत्राच्या हद्दीमध्ये असलेले मोने गाव, या मोने गावामध्ये शनिवार पाटील नगर इथे आमची वडवली पाळची जमीन आहे. आमच्या आई आणि मावशीची नावे असलेली जमीन. तर त्या आमच्या जमिनीवरती आहे ना अनधिकृत आरसीसी G+1 आणि RCC होता अशा प्रकारच्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकामावरती आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वारंवार अर्ज केले तर ते बांधकाम निष्कासित करून टाका म्हणून. तर त्या संदर्भामध्ये अप्रभाग क्षेत्रामधून आम्ही माहिती अधिकार टाकला तेव्हा ते बांधकाम अनधिकृत आहे म्हणून असे घोषित केलेले आहे. व ते बांधकाम 15 दिवसामध्ये पाडण्यासाठी त्यांनी असं दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये पाडून टाका, नाहीतर ते आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये आम्ही ते बांधकाम पाडून टाकू. पण त्याच्यानंतर या नोटिसीनंतर त्या बांधकामावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही निष्कासनाची. मग त्यानंतर आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त यांची भेट घेतली व त्यांना हे प्रकरण सांगितल्यानंतर त्यांनीसुद्धा हे बांधकाम अनधिकृत असेल तर हे बांधकाम पाडून टाका अशी त्यांनी नोटीस या प्रभाग क्षेत्राच्या अधिकारी यांना पाठवलेली होती. पण अद्यापपर्यंत 15 महिने झाले तरी पण त्या बांधकामावरती कुठल्याही प्रकारची निष्कासनाची कारवाई झालेली नाही. व तसेच ते बांधकामाचे विकासक आहे त्यांच्यावरती सुद्धा MRTP अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला आहे. हे पत्रक आमच्याकडे माहिती अधिकारातून मिळालेले आहे. पण हे अप्रभाग क्षेत्रातील अधिकारी का टाळाटाळ करत आहेत, हे बांधकामावरती निष्कासनाची कारवाई करण्यासाठी का टाळाटाळ करत आहेत तर हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही. तर याच्यासाठी माननीय उपायुक्तांनी हे अप्रभाग क्षेत्र अधिकारी यांना आदेश देऊन ते बांधकाम तात्काळ पाडण्यात यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. कारण की हे सरकारसुद्धा हे शेतकऱ्याचे सरकार म्हणून हे सांगितले जात आहेत. सारखं नेहमी सांगतात की शेतकऱ्यांचं सरकार आहे, पण या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कारण की आमच्या शेतीवरती अनधिकृत असे बांधकाम सुरू आहे. तर ते बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे अशी आमची विनंती आहे.